पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सारी तीरम धामापके चरण हे गुरु मेरे गुरु गुरु मेरा गुरु
श्री कृष्णाय प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडले लवंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीची पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडकी लढीवाळ भक्त नवी तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असे असणारे छत्रपती शिवाजी राजे आणि राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये काय असणार आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग रसिक संत शिरोमणी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबर आहे त्यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठलाने अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा आणि सर्व
भावाने भक्तीने त्यांचा दास व्हायला सांगतात। कारण की आजकाल आपण विचार केला तर दास होण्याची कुणाचीही इच्छा राहिलेली नाही। प्रत्येकाला वाटतं मी मालक असावा, प्रत्येकाला वाटतं मी मालक असावा, परंतु मी दास असावा असं कुणालाही वाटत नाही। दासत्व स्वीकारलं हनुमंतरायाने, दासत्व निकट हनुमंत केले म्हणून देखील रामाचरण, दासत्व स्वीकारलं हनुमंतरायाने। म्हणून तुकोबारे सांगतात संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा आणि त्यांचा दास व्हा। जर तुम्ही त्यांचा दास झाला तर संत काय करतील, तुमचं हित करतील, तुमच्यावरती कृपा करतील। कृपेविषयी बोलायचं झालं, शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्या, देव कृपा, गुरु कृपा, आत्मकृपा आणि शस्त्र कृपा। या 4 कृपा माणसावरती झाल्या पाहिजे। महत्वाची गुरुची कृपा, गुरुची कृपा झाल्यावरती देव कृपा होते, देव कृपा झाली की आत्मकृपा होते आणि आत्मकृपा झाल्याच्या नंतर शस्त्र कृपा देखील होते। म्हणून या 4 कृपा माणसावरती झाल्या पाहिजे। महत्वाची गुरुची कृपा, माऊलीने देखील सांगितलं, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, गुरुची कृपा अतिशय महत्वाची। आणि पुढे तुकोबारे सांगतात, भागली आवाज वाहतील कडे त्यांचे याने जोडे सर्व सुख। बघा, भगवंताचा विचार केला तर भगवंताच्या जवळ सर्व साधू संत मंडळी आहे। कुणी भगवंताच्या बोटाला धरले, कुणी भगवंताच्या कडेवरती बसले, कुणी पाठीवरती बसले। विठू माझा लेकरा बाळा आणि संगे गोपाळांचा मेळा या संत युक्तीप्रमाणे सर्व साधू संत भगवंताच्या जवळ आणि अगदी त्याचप्रमाणे या परमार्थामध्ये वाटचाल करत असताना एखादा साधक, एखादा भक्त, एखादा जीव जर या वाटेवरती थकला, भागला, शिनला तर भगवंताप्रमाणे संत महात्मे त्या साधकाला आपल्या कडेवरती उचलून घेतात। म्हणून त्या संतांचं वैशिष्ट्य पचवण्याची क्षमता, संतांचं वैशिष्ट्य पचवण्याची ताकद ही माणसामध्ये असायला पाहिजे। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। पहिलं मंडळ अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच। बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का म्हणता? हा, मग आता तुम्ही झोपी गेले तरी काही हरकत नाही, जाताना उठवून दिली मी तुम्हाला, जमल ना? कोणी झोपायचं नाही, आपलं चिंतन आणखी बाक्या बिठावलं। कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य या ठिकाणी आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा परिहार देणं। परात्पर परमेश्वर, परमराज्य, परमरसिक, भक्तवांचल कल्पतरू, भक्तवांचल दीनबंधू आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 7वे। गेले 7 वर्ष झाले आपण आपल्या गावामध्ये सप्ताह करतो, आपलं वर्षही 7वं आणि या सप्ताहामधील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली। समस्त ग्रामस्थ, सर्वच सर्कलवाडीकर मंडळी असतील, सर्वांच्या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानते। आजच्या कीर्तनासाठी सौजन्य ज्यांचं लाभलं सर्व पोलीस पाटील मित्र समूह सर्कलवाडी सर्वांच्या चरणी मस्तक टेकवते। उत्कृष्ट असे गायक आहेत, उत्कृष्ट असे वादक आहेत, उत्कृष्ट असे साऊंड सिस्टीम आहे आणि कार्यक्रमाचं आयोजन नियोजन फार सुंदर आहे। सर्वांच्या चरणी या ठिकाणी मस्तक टेकवते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। विठ्ठल हॅलो, माईकचा आवाज थोडा मोकळा करा, आवाज घुमतो तरी हॅलो 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 विठ्ठल विठ्ठल। असं ज्या महात्म्याचा, ज्या महापुरुषाचा, ज्या योगी राजाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला, त्या महापुरुषाबद्दल अनेकांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे की तुकोबा आहे म्हणजे नेमकं कोण आहे? तुकाराम तुकाराम
नाव कानावरती पडल्याच्या नंतर यमाच्या अंगाला कंप सुटावा हा महिमा तुकोबरायांचा आहे. मला सांगा बाबा, आपल्याला कोण घाबरतं? मुलं घाबरतात, आपली मुली घाबरतात, नातवंड घाबरतात, सुना घाबरतात, जावई घाबरतात, कुणीच घाबरत नाही आपल्याला. परंतु तुकोबरायांचं नाव कानावरती पडल्याच्या नंतर यमाच्या अंगाला कंप सुटावा हा महिमा तुकोबरायांचा. तुकोबरायांच्या नामामध्ये फार ताकद आहे, तुकोबरायांच्या वाणीमध्ये फार ताकद आहे. नवे नवे तर तुकोबरायांच्या वाटेने चालायचे, त्या पायवाटेमध्ये फार ताकद आहे. तुकोबरायांच्या वाटेने चालायचे, ती पायवाट देवाचं भजन करायची. आणि आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करतच नाही. आपण आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करत नाही. परंतु तुकोबरायांच्या वाटेने चालायचे, ती पायवाट देवाचं भजन करायचे. तुकोबराय रात्रंदिवस चिंतन करायचे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंद गोविंद मना मना भगवंताचं नामस्मरण करायचे. बाण राहिलं नव्हतं स्थळाचं काळाचं वेळेचं. नवे नवे तर मी स्वतः कोण आहे याचंही भान तुकोबरायांना राहिलं नव्हतं. तुकोबराय भान हरपून गेले होते. असं कोठे आठवायची नाही देहीच विधी बघू तशा ही अवस्था तुकोबरायांची झाली होती. तुकोबराय कधी घरात भजन करायचे, 99% घरात भजन नव्हतं तुकोबरायांचं. कधी भंडार डोंगरावरती करायचे, कधी भामचंद्र डोंगरावरती करायचे, कधी गोर डोंगरावरती भजन करायचे. आता जिजाबाई फार बोलत होत्या तुकोबरायांना. जिजाबाई फार बोलायच्या. आपल्या काय बोलतात आपल्याला, जिजाबाई एवढ्या बोलायच्या तुकोबरायांना. परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक नियम होता. बोलत होत्या जिजाबाई, परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक नियम होता. आपल्या कपाळावरचं कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र, पायातील जोडवं आपल्या सौभाग्य ज्याच्यामुळे ते जेवलंय का नाही अगोदर पाहत होत्या जिजाबाई. आता हे आपलं बघतात का नाही मी हे तुम्हाला विचारणार नाही, तो अधिकारही मला नाही. परंतु तुकोबरायांच्या ज्या सौभाग्यवती होत्या ते महाराजांनी जेवण केल्याशिवाय कधी जेवत नव्हत्या, बोलत होत्या फडाफडा. आणि महाराज जी माणसं मोकळ्या मनाने बोलतात ना ती मोकळ्या मनाचीच असतात. परंतु जे बोलत नाही आणि करायचं ते करतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. मग ते तुमच्यातली कोण कोण आहे ते तुम्ही ओळखून घ्या. तसं जिजाबाई बोलायच्या परंतु मनामध्ये निर्मळ होत्या, मनाने निर्मळ होत्या. महाराजांनी जेवण केल्याशिवाय कधी जेवत नव्हत्या. मग महाराजांना जेवायचे, महाराज काही त्यांना घरी सापडत होते का? महाराजांना जेवायचंय, रोज सकाळी लवकर उठावं, भाजी बनवावी, चपाती बनवावी, टोपल्यामध्ये भरावे, झाकण ठेवावे आणि निघावं महाराजांचा शोध घेत घेत. भंडार डोंगरावरती पावत तिथेही महाराज नाही सापडले. भामचंद्र डोंगरावरती जावं तिथेही महाराज नाही सापडले. गोर डोंगरावरती जावं महाराज तिथे सापडले. चिडावं महाराजांवरती, बोलण्यातून चिड व्यक्त करावी. महाराज कुठेतरी एका जागेवरती थांबत जा ना तुम्ही. रोज शोधायचं किती असतं. एवढे सर्व डोंगर, एवढे सर्व ओझ घेऊन चढायचे उतरायचे सोपं वाटतं का तुम्हाला? तेव्हाच तुकोबराय म्हणतात जिजामातेला, गावले तुला रोज एवढे सगळे डोंगर चढायची उतरायची काहीच गरज नाही, काम कर. काय करू? म्हणजे डोंगर चढण्यापूर्वी पायवाटेला कान लावत जा. जी पायवाट देवाचं भजन करेल समजावं त्या वाटेनं मी गेलोय. आता जिजाबाई वैतागलेल्या होत्या, डोक्यावरचं टोपलं घेतलं, दणकन खाली आदळलं आणि म्हटलं महाराज अहो इथं माणसाचे थोबाड पटकन विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, तुम्ही सांगायला लागले तुमची पायवाट देवाचं भजन करते, शक्यच नाही. तुकोबराय म्हणतात अगं आवले करून बघ. जिजाबाई घरी आल्या, अख्खी रात्र विचारात गेली की खरंच पायवाट देवाचं भजन करते का? आणि जी पायवाट देवाचं भजन करते त्या वाटेनं माझेच पती गेलेत का दुसरे एखादा साधू महात्मा गेलाय? अख्खी रात्र विचारात गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, स्वयंपाक बनवला आणि पुन्हा महाराजांचा शोध घेत घेत निघाल्या. भंडार डोंगरावरती जाणार. कपाळावरती 8 गोळ्या झाल्या. भर दुपार झाली, सूर्य डोक्यावरती आलाय. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि डोंगर चढायचा. कपाळावरती 8 गोळ्या झाल्या. चेहऱ्यावरती हसू उमललं, मनामध्ये भाव जागा झाला. अरे आज आपल्याला आपल्या पतीची पायवाटेवरून परीक्षा घ्यायची की खरंच पायवाट देवाचं भजन करते का? आणि जी पायवाट देवाचं भजन करते त्या वाटेनं माझेच पती गेलेत का दुसरा एखादा महात्मा गेलाय? बघायला हवं. जिजाबाई गेल्या, डोक्यावरचं टोपलं खाली टेकवलं, गुडघे टेकवलंय,
खाली वाकल्या झोकल्या आपला कान त्या ठिकाणी जमिनीला लावला, त्या पायवाटेला लावला. तर ती पायवाट देवाचं भजन करत होती. ती पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती, श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम. पायवाट देवाचं भजन करू लागली. पायवाट त्या ठिकाणी म्हणू लागली, हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल आश्चर्यचकित झाल्या. अरे ही पायवाट तर खरंच देवाचं भजन करते, पण या वाटेनं माझेच पती गेले का दुसरे पद साधू महात्मा गेले बघायला हवं. जिजाबाई सरळ वाटेनं वरती गेल्या आणि त्यांना खऱ्या साधूचं दर्शन झालं. मायबाप त्या साधूच्या अंगावरती भगवे कपडे नव्हते, धवल वस्त्र, शांत मूर्ती, भक्तीचं नामाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होतं. सूर्य प्रकाशालाही लाजवेल एवढं सुंदर तेज त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होतं. अशा असणाऱ्या साधूचं नाव, संताचं नाव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. जिजाबाई त्या ठिकाणी गेल्या, आपले हात जोडले, नतमस्तक झाल्या, डोकं टेकवलं आणि आपल्या पतीचा महिमा त्या ठिकाणी त्यांना कळाला. मला एकच सांगायचंय मायबाप, तुकोबाराया म्हणजे सामान्य संत नाहीत. तुकोबाराया म्हणजे अजिबात सामान्य संत नाहीत. कोण आहे तुकोबाराया? विकोद्याला जगण्याचा
विचाराचे जळ आणि विचारांची कळ तुकाराम. तुकोबराया म्हणजे अजिबात सामान्य संत नाहीत. तुकोबराया म्हणजे या परमार्थाचा नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. मला सांगा महिला मंडळ पुरुष वर्ग, एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य आपण कशावरून ठरवत असतो? त्या व्यक्तीच्या कानावरून, नाकावरून ठरवत असतो. ज्याचं नाक सुंदर तर दिसायला, बोला ना आता, ज्याचं नाक सुंदर तर दिसायला, म्हणून माणसाचं नाक हे कसं असावं? धारदार असावं. एक वेळेस आपण रंगाला जास्त किंमत देत नाही, परंतु नाकाला जास्त किंमत देतं. बरोबर आहे का? नाहीतर फार गोड आहे, अगदी कापसासारखा, पण नाक जर म्हशीने पाहिजेसारखा असला तर त्या गोऱ्या रंगाला सुद्धा काही किंमत नाही आपल्याकडे. म्हणून माणसाचं नाक हे धारदार असावं. कसं असावं? धारदार असावं. पुरुष वर्ग कसा असावा? पाठीमागचे कसं असावं? पुरुष वर्ग कसं असावं? टाळकरी मंडळी नाक धारदार असावं. आहे का? माणसाचं नाक हे धारदार असावं. माणसाचं नाक हे धारदार असावं, परंतु नाकाला धार नसावी, नाही तर त्या धारदार नाकाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून तुकोबराया म्हणजे या परमार्थाचं नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. तो फार मोठे तुकोबराया. किती मोठे? दानुरेनु या ठोकडा तुका आकाशा एवढा, आभाळ एवढी तुकोबराया. बघतात आपल्याकडे नजर टाकली आपल्यावरती, खाली बघितलं म्हणतात बाबा रे किती पळतात ही लोक. आणि पळत असताना पळता पळता कुठेतरी अविश्वासाची ठेच लागते. जे 22 पावलं पुढे पळायचं ते 22 पावलं पाठीमागे पडतात. तेवढ्यात त्यांना कोणीतरी ओव्हरटेक करून पुढे जातं. मग आयुष्याचा शेवट कधी येतो त्यांना कळत नाही आणि माणूस हताश होऊन जातो. कसं सांगावं या लोकांना? आपण जर सांगावं तर आपली भाषा या लोकांना कळत नाही आणि जरी कळाली तरी वळत नाही. आणि जे वळाले त्यांनाही दगड मारणारे भरपूर आहे. कसं सांगावं लोकांना? परंतु तुकोबराया म्हणतात या समाजाला एक सवय आहे, प्रत्येक जीव जन्मात आल्याच्या नंतर कुणाकडे तरी पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. महिला मंडळ मला सांगा, नाकामध्ये नाती कशी घालायची आपल्याला अगोदर समजतं का? दुसऱ्याचं बघितलं अगोदर समजतं का? दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर समजतं? दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर समजतं. ते जाऊ द्या. संक्रांतीच्या सणाला आपण भारी भारी साड्या घेतो, 2-2, 3-3 हजाराच्या साड्या घेतो. घेतात ना तुमच्या इकडे? हा, मग मला सांगा, हळदी कुंकू लावताना आपण आपल्या अंगावरची साडी बघतो का दुसऱ्याच्या अंगावरची? हा माणसाचा स्वभाव आहे. प्रत्येक जण जन्माला आल्याच्या नंतर दुसऱ्याकडे पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मग तुकोबराया म्हणतात दुसऱ्याकडे पाहून जीवन जगतोय ना, माझ्याकडे पहा काय केलं मी या जीवनामध्ये येऊन. संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला, अभंगाचं प्रथम चरण.
आयुष्यामधील संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. आता विश्वास 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 म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणावा विश्वास? कशाला म्हणतात विश्वास? आता विश्वास नावाची माणसं देखील असतात, परंतु त्यांचाच विश्वास हा हरवलेला असतो. मग विश्वास कशाला म्हणायचं? विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे? 3.5 अक्षराचा हा शब्द आहे. आणि आपला नरदेह आपल्या हाताने मोजा. किती हाताचा नरदेह आहे? 3.5 हाताचा हा नरदेह. मग या 3.5 हाताच्या नरदेहाचा सबंध आयुष्य या 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे. विश्वास ही अशी गोष्ट वाचायला सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजून घ्यायला दिवस लागतो आणि सिद्ध करून दाखवण्यासाठी माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. त्याला विश्वास म्हणतात. कशाला म्हणायचं विश्वास? बघा सांगून जाईल. महाभारताचं युद्ध पेटलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये पांडवांच्याकडे 7 अक्षौहिणी सैन्य आहे आणि कौरवांच्याकडे पांडवांच्या 1.5 सैन्यही जास्त आहे. आता पांडवांकडे 7 अक्षौहिणी सैन्य आहे आणि कौरवांकडे पांडवांच्या 1.5 सैन्य जास्त आहे. परंतु तरी देखील युद्ध सुरू झालं आणि तरी देखील पांडवांकडचे जे बलाढ्य योद्धे होते त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. आणि कौरवांकडचे जे बलाढ्य योद्धे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य प्रत्येक जण त्या ठिकाणी धारातीर्थात पडले, मरणाला प्राप्त झालेला आहे, मृत्यूशी झुंज देतोय. आणि हे दुर्योधन आपल्या उघड्या डोळ्याने पाहतोय. आला तो दुर्योधन पितामह विश्वांच्याकडे आणि पितामहांना म्हणतो, पितामह मला माहिती आहे जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून मी बघतो आमच्याकडचे जे योद्धे आहेत प्रत्येक जण धारातीर्थात पडलाय, मरणाला प्राप्त झालाय. आणि पांडवांकडचे जे योद्धे आहेत त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. याचं कारण मला माहिती आहे पितामह. जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून मी बघतो तुम्ही आमच्याकडून आहात, परंतु तुमचं मन तुम्हाला सांगतंय विजय हा पांडवांचा व्हावा आणि पराजय हा कौरवांचा व्हावा. ही कठीण कडवट तिखट बोललेलं पितामहांना सहन झालेलं नाही आणि पितामहांना राग आला. पितामह त्या ठिकाणी दुर्योधनांना म्हणतात, दुर्योधना अरे असं लांछन तू माझ्या पाठीमागे लावू नकोस, अशी भावना माझी नाहीये. आणि जरी तुला हा संशय माझ्यावरती येत असेल तर हा गंगेचा पुत्र भीष्म याच ठिकाणी शपथ घेतो की उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार. आनंद झाला कौरवांना, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, कारण की त्यांना माहित होतं पितामह शक्तीला किती पक्के आहे. एवढा आनंद झाला पितामह कौरवांच्या लोकांना. फक्त फटाके फोडायचेच राहिले होते. संध्याकाळ झाली, पांडव मात्र गाढ झोपले गेले. परंतु पांडवांच्या संदर्भातील जे काही चांगले लोक आहेत त्यांना झोप लागत नव्हती. रात्री 3-3:30 वाजता ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी विश्वाचा मालक बेचैन झाला आणि आला अर्जुनाकडे आणि अर्जुनाला म्हणू लागला, अर्जुना उठ. तेवीस अर्जुन भगवंतांना म्हणतात, भगवंता का साखर झोपेचा मूड घालताय? अरे मूड घालायला तुला झोप लागलीच कशी? भगवंत आता नाही झोपायचं नाही, मग काय करायचं? त्यावेळेस भगवंत म्हणतात, अरे आता जर झोपलास तर कायमचा झोपशील. म्हणजे मला काय म्हणजे विचारतोस? पितामहांनी रणभूमीवरती काही शपथ घेतली माहित नाही का? म्हणे हो माहिती आहे. काय शपथ घेतली? म्हणे उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. तू कोण आहे? म्हणे 2 नंबरचा पांडव तर मीच आहे. मग तरीही तू एवढा गाढ झोपी गेला, मरणाची भीती तुला नाहीये? त्यावेळेस अर्जुन भगवंताला सांगतात, भगवंता अरे भगवंता उद्या मी मरणार आहे हे मला माहिती आहे आणि उद्या मी मरणारच आहे हेही मला माहिती आहे, परंतु तरीही मी गाढ झोपी गेलो. याचं कारण सांगतो भगवंता, अरे मला जिवंत ठेवणारा जागा आहे, मला जागा राहण्याची गरज, मला जिवंत ठेवणारा जागा आहे ना, मग मला जागा राहण्याची काय गरज आहे? याला विश्वास म्हणतात. आणि असाच विश्वास, हाच विश्वास संतांच्या चरणावरती ठेवा. विठ्ठल हा विश्वास संतांच्या चरणावरती ठेवा. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी विश्वासावरती अवलंबून असतात. मला सांगा, आजारी पडल्यास नंतर कुठे जातो आपण? दवाखान्यामध्ये जातो. दवाखान्यामध्ये गेल्यास नंतर डॉक्टर काय देतात आपल्याला? गोळ्या औषधं देतात, आपण पैसे देतो त्यांना, परंतु त्या दिलेल्या गोळ्या आपण खातो. त्याच्या पाठीमागे आपला विश्वास असतो की डॉक्टर आपल्याला बरं होण्याचाच
औषध देतील हा त्याच्या पाठीमागचा विश्वास आहे. किंवा आपली मुलगी आपण दुसऱ्याच्या घरी सून म्हणून करून पाठवतो, हुंडा मागितला हुंडा देतो, आपण लागेल ती वस्तू देतो, लागेल तेवढा पैसा खर्च करतो, त्याच्या पाठीमागे आपला विश्वास असतो की आपल्या लेकराला ती लोक सुखामध्ये सांभाळतील या विश्वासावरती आपण असतो. किंवा दुसऱ्याची मुलगी आपण आपल्या घरी सून म्हणून करून आणतो, त्यावेळेस हुंडा कमी करा म्हटल्याच्या नंतर कमी करतो किंवा फुकटच पोरगी करून आणतो. आता आजकाल फुकटही भेटत नाही, परंतु फुकट पोरगी करून आणतो त्याच्या पाठीमागे आपला विश्वास असतो की ती मुलगी म्हातारपणी आपल्याला सुखामध्ये सांभाळेल या विश्वासावरती आपण अवलंबून बसतो. परंतु याच विश्वासाला त्या ठिकाणी तडा जातो आणि मग ही म्हातारी माणसं सावध होतात. मग हरिपाठ कीर्तनामध्ये येऊन बसतात आणि विश्वासाला तडाच गेला पाहिजे, त्याशिवाय यांना हरिपाठ कीर्तन दिसत नाही. विश्वासाला तडा केला जातो. घरातल्या म्हातारीची ताकद कमी झाली की विश्वासाला तडा जातो. म्हणून प्रत्येक आजीला माझी विनंती आहे, विश्वासाला तडाच जाऊ नये. असं जर वाटत असेल ना तर तारुण्यामध्ये हरिपाठाला येऊन बसा. नाही हरिपाठाला येता आलं घरात घरात हरिपाठ करा, तेही नाही शक्य झालं, लेकरांवरती चांगले संस्कार करा, मुलींवरती चांगले संस्कार करा, मुलांवरती चांगले संस्कार करा, जेणेकरून कुणाच्याच विश्वासाला तडा जाणार. संस्कार कसे असावे? कयातू मातेने भक्त प्रल्हादांवरती केले, भक्त प्रल्हाद निर्माण झाला. नामस्मरणाचे संस्कार केले तेव्हा भक्त प्रल्हाद निर्माण झाला. मासाहेब जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांवरती स्वराज्य स्थापन करण्याचे संस्कार दिले. म्हणून आज आपण प्रत्येक जण या ठिकाणी स्वतंत्रपणे जीवन जगतोय. ही कृपा ही पुण्य जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊंची आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. प्रत्येक जण या ठिकाणी स्वतंत्रपणे जीवन जगतोय. कोण होते ते छत्रपती शिवाजी महाराज? अरे जे 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 सैन्य बरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी, हा कुठले तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून घोडा बनवून आणतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत जाऊन शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, धान्या वाघाला सामोरं जाऊन वाघाला उभा पाहतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित करून जो स्वराज्य स्थापन करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा या महाराष्ट्रामध्ये होणे नाही, म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून आज महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येक जण त्या ठिकाणी स्वतंत्रपणे जीवन जगतोय. ही पुण्य जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊ साहेबांची आहे.
शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य स्थापन केलं, म्हणून आज या जगामधला प्रत्येक जीव प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्रपणे जीवन जगतोय। ही पुण्य जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊ आईसाहेबांची आहे। का तर त्यांनी आपल्या लेकराला शब्द दिला स्वराज्य स्थापन करायचंय आणि आईचा शब्द न मोडता लेकरानं स्वराज्य स्थापन करावं। हे संस्कार कुणाचे तर जिजाऊ आईसाहेबांचे आहेत। म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, लेकरावरती चांगले संस्कार करा, मुलांवरती चांगले संस्कार करा, जेणेकरून कुणाच्याच विश्वासाला तडा जाणार नाही। म्हणून चांगले संस्कार आपल्या लेकरांवरती करा आणि विश्वास ठेवायचा आहे ना तर संतांच्या शब्दावरती ठेवा। पोरांवर पुरींवर लेकावर सोनावर ठेवूच नका। ठेवायचा आहे ना विश्वास संतांच्या चरणावरती ठेवा। जर तुम्ही पोरांवरती विश्वास ठेवला तरी विश्वासघातच होणार आहे आणि संतांच्या शब्दावरती ठेवला तर जगाचा मालक भेटायला आल्याशिवाय विश्वास ठेवायचा आहे ना संतांच्या शब्दावरती ठेवा। तुम्हाला भगवंत भेटायला आल्याशिवाय राहणार नाही। कुणाला भेटला भगवंत जिला राहायला काय फार असा मोठा बंगला नाही किंवा तिच्या बापाच्या घरी ती कोटी करोडाच्या बंगल्यात राहते असंही नाही, शेजारी पाजारी विद्वान आहेत पंडित आहेत ब्राह्मण आहेत असंही नाही, फक्त मनाने निर्मळ होती। किती निर्मळ होती, अगदी गंगेच्या पाण्यासारखे तिचं मन होतं। जैसे गंगा वाहे तैसे भगवंत अगदी निर्मळ असणारं तिचं मन वयात आली, लग्नाची चर्चा चालू झाली, लग्न ठरलं आणि लग्नाच्या आदल्या दिवशी दारामध्ये बोकडांची दावण बांधलेली आहे। वडिलांना प्रश्न केला, बाबा ही बोकडे या ठिकाणी का बांधले? त्यावेळेस तिचे वडील तिला सांगतात, बाळा उद्या तुझं लग्न आहे। हो बाबा उद्या माझं लग्न आहे, पण माझ्या लग्नाचा आणि या बोकडांचा काय संबंध? अरे बाळा उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये आपल्या सर्व नातेवाईकांना या बोकडाचं मांस खाऊ घालायचंय आणि ते जर त्यांना मिळालं नाही नातेवाईक आपल्यावरती नाराज होतील, कामाच्या वेळी धावून येणार नाही। विचार केला तिने, मनाने निर्मळ होती। अख्खी रात्र विचारामध्ये गेली, अरे माझ्या लग्नासाठी जर एवढ्या बोकडांचा बळी जात असेल तर मी लग्न न केलेलं काय वाईट आहे? कारण की मनाने निर्मळ होती। विचार केला तिने आणि सोडलं ना महाराज घर। तिने कुठे गेली, कुठल्या गावात नाही गेली, दूर जंगलात गेली, जंगलावरती झाडावरती जाऊन लपून बसले। पुन्हा डोक्यात विचार आला, माझे वडील मला शोधण्यासाठी सर्व नातेवाईक पाठवतील, झाडाचं पान शोधून काढतील, म्हणून खाली उतरली आणि मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये लपून बसली। सर्व नातेवाईक आले, बघून गेले, बाहेर आली, धाव घेतलीच नाही संतांच्या आश्रमाकडे। मनात विचार आला, संत आपल्याला जवळ करतील की नाही, संत आपल्याला जवळ करतील की नाही? आपण अगोदरच हलक्या जातीत जन्माला आलो, शूद्र जातीमध्ये आपला जन्म झाला, परंतु संत आपल्याला जवळ करतील की नाही विचार करू लागली। परंतु चोरून त्या ठिकाणी संतांची सेवा करू लागली। एक दिवस संतांनी तिला बघितलं, खूप घाबरली, माफ करा चुकी झाली, तुमची चोरून सेवा केली, परंतु सेवा करावी एवढाच उद्देश होता, त्याच्या पलीकडे दुसरा कुठलाही माझा स्वार्थ नव्हता। तिच्या निर्मळ मनाची चाचणी झाली आणि संतांनी तिला झोपडी बांधून दिलं। काय नाव होतं तिचं? मी न जाते
झोपडी बांधून दिली. संतांनी सांगितलं अधून मधून आश्रमावरती येत जा. आश्रमावरती जाऊ लागली, कीर्तन ऐकू लागली, प्रवचन ऐकू लागली, थोडं ज्ञान तिला प्राप्त झालं. आणि एक दिवस संत तिच्याकडे आले आणि तिला म्हटले, शबरी खूप भाग्यवान आहेस तू. का भाग्यवान आहे? तुमच्यामुळेच तर मला भाग्य प्राप्त होणार आहे. अगं खूप भाग्यवान आहेस तू. ज्या जगाच्या मालकाला भेटण्याकरता मी चाललो, तो जगाचा मालक, तो भगवंत, तो देव तुला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. कधी येईल काही माहित नाही, परंतु मी गेल्याच्या नंतर आणि तू मरण्याच्या अगोदर इथं फक्त भगवंतच येतील. आता तिने विश्वास ठेवला कोणावरती? संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला. पर तेव्हापासून विश्वास ठेवून बसली होती. केव्हापासून? तेव्हा भगवंताचा जन्मच व्हायचा राहिला होता. तेव्हापासून संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवून बसली. परंतु एक दिवस तिचा विश्वासही त्या ठिकाणी फळाला आला. रोज भगवान प्रभू रामचंद्रांची वाट पाहायची. या वाटेनं माझे प्रभू रामचंद्र येतील, त्या वाटेनं माझे प्रभू रामचंद्र येतील. हाताने वाट झाडून काढायची, सडा टाकायची, रांगोळी काढायची. एक दिवस तिचा विश्वास फळाला आला आणि जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र भेटण्याकरता तिला तिच्या झोपडीमध्ये आले. सुंदर असं स्वागत तिने भगवान प्रभू रामचंद्रांचं केलं. घर सजवलं, दार सजवलं, अंगण सजवलं, सडा टाकला, रांगोळी काढली. सुंदर स्वागत तिने भगवंताचं केलं. रामचंद्रांचं केलं. घर सजवलं, दार सजवलं, अंगण सजवलं. इच्छा आहे तिची भगवान प्रभू रामचंद्रांचे पाय आपण धुवावे. भगवंताला समोर बघितलं, भान अर्पण केले. इच्छा आहे पाय धुण्याची भगवंताचे. परंतु कुठलं पात्र तिच्याकडे नव्हतं. परंतु पात्रता मात्र एवढी होती की जगाच्या मालकानं चालत तिच्या झोपडीमध्ये यावं. आजकाल आपली घरे पात्राने गच्च भरली, परंतु आपली पात्रता एवढी नाहीये की जगाच्या मालकानं चालत आपल्या घरी यावं. तिच्याकडे नव्हतं पात्र, परंतु होती पात्रता. भगवंताने तिच्या मनातला भाव जाणला, आपला पाय वरती केला, पायाच्या खाली आपले दोन्ही हात घातले, हाताचं पात्र केलं, कर पात्र, आणि भगवंताच्या चरणावरती डोकं टेकवलं. एवढी रडली, एवढी रडली, रड रड रडली आणि स्वतःच्या अश्रुधारांनी त्या ठिकाणी भगवंताचे पाय तिने धुवून काढले. मला एकच सांगायचंय माय बाप, विश्वास ठेवला तिने कोणावरती?
संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, जगाचा मालक भेटण्याकरता आला, म्हणून विश्वास ठेवायचा आहे ना तर संतांच्या चरणावरती ठेवा आणि सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास व्हावे. भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा, कारण की भगवंताची भक्ती तुम्ही करतो, आम्ही करतो, सर्वजण भगवंताची भक्ती करतात. तुम्ही म्हणाल ताई आम्ही भगवंताची भक्ती करतो, परंतु आमची भक्ती कशी आहे? वार बदलला की देव बदलतो आमच्याकडे. सोमवार आला की आम्ही महादेवाची भक्ती करतो, सोमवार गेला की महादेव गेले, पुन्हा आला मंगळवार, मंगळवारी कुणाची भक्ती करतो? देवीची भक्ती करतो. देवी गेली की पुन्हा आला बुधवार, बुधवारी कुणाची भक्ती करतो? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल. बुधवार गेला की विठ्ठलही गेला, पुन्हा आला गुरुवार, गुरुवारी कोणाची भक्ती करतो आपण? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुवार गेला की दिगंबर हे गेले, पुन्हा आला शुक्रवार, शुक्रवारी कोणाची भक्ती करतो आपण? देवीची भक्ती करतो. अनादि निर्गुण भगवत देववाणी शुक्रवारी गेला की पुन्हा देवी गेली, आला शनिवार, शनिवारी कोणाची भक्ती करतो आपण? सुन लो मेरे बार शनिवार गेला की रविवारी कोणाची भक्ती करतो आपण? खंडोबाची सोमवार महादेवापासून सुरू, खंडोबावर शेवट. परंतु भक्ती करायची ना एक करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नाही. भक्ती करायची ना एक देव आपलासा करा, एक निष्ठेने करा, एक निष्ठेने भक्ती करा, एक तत्वाने भक्ती करा, एका देवाला आपलासा करून घ्या. कुठला देव आपलासा करा, फक्त एक करा. जर तुम्ही एक देव आपलासा केला तर तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्ती करा. भक्ती करत असताना एका देवाची करा. भक्ती केली कोणी केली? संत श्रेष्ठ मीराबाई. एवढी भक्ती केली, एवढा परमार्थ केला की संसार करावा की नाही याचं भान मीराबाईंना राहिलं नव्हतं. एवढ्या वेड्या झाल्या होत्या, एवढ्या वेड्या झाल्या होत्या, गळ्यामध्ये विना, पायामध्ये घुंगरू बांधून गल्लोगल्ली नाचत भजन करायच्या. मीरा नाची रे, मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. गळ्यामध्ये विना, पायामध्ये घुंगरू बांधून गल्लोगल्ली नाचत देवाचं भजन करायच्या. संसार करावा की नाही भान मीराबाईंना राहिलं नव्हतं. आणि ज्यावेळेस मीराबाईंचे वडील मीराबाईंना म्हणायचे, मीरा लग्न कर बेटी, त्यावेळेस मीराबाई ठामपणे उत्तर द्यायच्या, बाबा बाबा माझं लग्न की नाही त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी केव्हा झालंय, त्याच्या भक्तीशी केव्हा झालंय. एवढ्या वेड्या झाल्या होत्या. दिवाणी बनी मी दिवाणी बनी, मुरली के ना दे दिवाणी बनी. वेड्या झाल्या होत्या. भजन करायच्या, रात्रंदिवस भजन करायच्या, नामस्मरण करायच्या. आणि तेच भजन आपल्यालाही करायचंय.
बहनी रे जीवन गया
अहिल्याबाई भक्तीमध्ये वेड्या झाल्या होत्या, पण भक्ती करायची अशी भक्ती आपण केली पाहिजे. म्हणून एवढा सुंदर नरदेव भगवंतांनी आपल्याला दिला, मग त्याची भक्ती करणं, त्याचं नामचिंतन करणं आपलं कर्तव्य. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. महिला मंडळ पुरुष महिला माझ्या माझ्या म्हणायचं म्हणतात का तुम्ही कुणीच म्हणायचं वाजवायचं म्हणतात का मग हात काय करायचं ते तुम्ही तुमचं बघून घ्या. सरांनी हातवरती पुरुष वर्ग महिला मंडळ इकडे बसलेले तिकडे बसलेले सर्वांनी हात महिला मंडळ सर्वांनी हात आत्ताच हात सर्वांनी आपले दोन्ही हात खाली घेतले का. महाराज वरती करायला सर्वांना सांगावं लागतं, पण खाली घ्यायला सांगावंच लागत नाही. असं न सांगता तुम्हाकडे येते अंतर माझ्या अंतकरणातला भाव तुम्ही ओळखला आणि मनानेच हात खाली घेतले. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ जने, हा गोपाळ कृपा करी भागलिया माझ वाहतीनाकडे, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ जने, हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन ना मोडी होई. तेची माझे हित करीती सकळ जने, हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल संपलेल्या. एक गोष्ट कीर्तनामधून घरी घेऊन जा. आई वडिलांची सेवा करा. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा साठा, सुखाची मैत्रीण असते, गोड मायेची ओढ, स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी दयेची माऊली म्हणजे असते ती आई. दादांनो, आई ती आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. मी तर म्हणेल, डोंगराआड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल, पण या मातीआड गेलेले मायबाप या जीवनामध्ये पुन्हा कधी दिसणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा, कारण की आई ती आई असते. आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा. ठेचला गरी माया, पाठी आईचा जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा. जन्म दिला
केला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, आई वडिलांची सेवा करा. आई मायेचा सागर आहे तर बाप देखील दयेचा समुद्र आहे. तो बाप देखील तितका गोड आहे. किती गोड आहे तो बाप. माझ्या डोळ्यातली असवा कुणी माये पुससा हुरी हुरी गदा गोष्ट बाबाची सांगता त्या 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 किती थिगलेली उभ्या आयुष्याला काशी काशी मला कसं होत कुणी बाबा हुरी हुरी गदा गोष्ट बाबा तो बाप देखील तितका गोड आहे. अरे आईला रडायला आली, आई रडून मोकळी होते. त्या बापाला त्या ठिकाणी रडता येत नाही का? कारण की कुटुंबाची जबाबदारी त्या बापावरती असते. म्हणून त्या बापाला त्या ठिकाणी रडता येत नाही. अरे दिवसभराच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात आहे, परंतु त्यासाठी हाडाचं काढा रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करणारा तो बाप आमच्या लक्षात राहत नाही. ही आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. बाप फार गोड आहे. आता मध्ये बापावरती गाणं निघलं, फार सुंदर वर्णन त्याच्यामध्ये केलंय. घडी बदलून थांब जरा आई लयवर हायला उमगाया बापर म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि जीवनामध्ये एकतरी मित्र असा कमवा जो सुखामध्येच नाही, फक्त सुखामध्येच नाही तर दुःखामध्ये देखील आपली कधीच साथ सोडणार नाही. असा एकतरी मित्र आपल्या जीवनामध्ये कमवा. कारण की मित्र कसा असावा, मैत्री कशी असावी. भगवान श्रीकृष्ण परमात्माने सुदामदेवासारखी ज्याप्रमाणे भगवंताने श्रीमंतीचा कधी अभिमान बाळगला नाही आणि सुदामेने कधी गरिबीचा स्वाभिमान सोडला नाही. मैत्री अशी असावी. कशी असावी मैत्री? नाहीतर आपलं दुःख बारीक तोंड करून ऐकून घेणार आणि दुःखाचा पसारा व्हायला वेळ लागत नाही, हसून जगाला सांगणार असा मित्र नकोय. मित्र पाहिजे परंतु जीवाला जीव देणारा, फक्त सुखामध्येच नाही तर दुःखामध्ये देखील आपल्या सोबत असणार असा एकतरी मित्र आपल्या जीवनामध्ये असावा. दुःख मित्र एक तो मित्र करे मित्र बनला दुःख एकतरी मित्र आपल्या जीवनामध्ये असा कमवा. आई वडिलांची सेवा करा. एवढं जरी माझ्या कीर्तनातून घरी घेऊन गेले, माझं कीर्तन सफल झालं असं मी या ठिकाणी म्हणेल. असो माझ्या कीर्तनातून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील, तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. ज्यांना 3 मुली असतील त्यांनी 4थी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 आहेत त्यांनी 3री मुलगी समजून माफ करा. ज्यांना 1 आहे त्यांनी 2री समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी सर्व इस्टेट माझ्या नावावर करा. जमन का? जमन का? हो, कुणाला मुली नाहीत मग आता सगळ्यांनाच राहतील. पण असं मला तुमची इस्टेट नको, मीही घेणार नाही, तुम्ही देणार नाही. परंतु असं जरी काही चुकीचे शब्द गेले असतील, तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण कृष्णा महाराज, फार सुंदर त्यांचं वादने आपल्या भागाचं वैभव आहे. फार सुंदर मृदुंग वाजून त्यांनी साथ केली. अंतःकरणापासून त्यांच्या ठिकाणी आभार मानते. तसेच गायनाचार्य हरिभक्त परायण खरं तर आमच्या भागाचं भूषण आहे, परंतु आमच्या भागामधून येऊन त्यांनी तुमच्या भागामध्ये फार सुंदर नाव कमावलं. असे असणारे हरिभक्त परायण दत्ता महाराज, त्यांनी फार सुंदर साथ केली गायनाची. तसेच दुसरे गायनाचार्य हरिभक्त परायण
माऊली महाराज त्यांचंही फार सुंदर गायन आहे. त्यांच्या या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानते. व तसेच सर्व संस्थेतील विद्यार्थी मंडळ, सर्वच गुरुबंधू टाळ वाजून पावले खेळून सर्वांनी अतिशय उत्कृष्ट साथ केली. त्यांच्या या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानते. हार्मोनियम वादक बाबा आहेत, त्यांच्या या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानते. विनेकही बाबा आहेत, त्यांच्या या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानते. व तसेच आज आपल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक अखिलनाथ स्वामी आळंदीकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं थोरा मोठ्यांसमोर कीर्तन करणं इतपत माझा अधिकार नाही आहे, कारण की सर्वजण या ठिकाणी माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने, सामर्थ्याने मोठे आहेत आणि त्यांच्यासमोर मी कीर्तन करावं असो या ठिकाणी खरंच माझा एवढा अधिकार नाही. त्यांचं नाव घ्यायला इतपतही माझा अधिकार नाही, परंतु त्यांच्या या ठिकाणी आभार मानते. ज्यांच्या हाताला हात धरून चालायला शिकले असे असणारे माझे वडील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानते. तसेच माझा आवाज एवढा मोठा नाही, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, माईक सिस्टीम आले तर टाळी वाजवा त्यांच्याकडे, कारण की कीर्तनकाराचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टीम आहे. एक वेळ जेवायला देऊ नका, पण सिस्टीम चांगली पाहिजे. फार सुंदर सिस्टीम त्यांनी लावली. त्यांच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो. त्यांच्या सिस्टीममध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळे येऊ नये माऊली ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानते. व तसेच आजचं जे कीर्तन आहे जर कधी ऐकावंच वाटलं तर बाळूमामाच्या नावानं चांग भलं त्यांचं यूट्यूब चॅनलही आहे. त्यांचे सर्व गौरव दादा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानते. व सर्वांचं नाव घेणं काही या ठिकाणी शक्य नाही, परंतु असो, ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वरा